स्त्रीभाषा सूत्री शाळांमध्ये लागू झाली असती तर शिक्षकांवरही त्याचा परिणाम झाला असता. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तिसरी भाषा शिकवण्यावरून अनेक मतभेद झाल्याचंही विधान. IIM मुंबईचे केंद्र आता पुण्यातही होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव मंजूर. पुण्याच्या शैक्षणिक ओळखीला नवा आयाम मिळणार. अमरावतीत मंत्री माणिकराव कोकाटेंचं ठाकरेंचे आमदार गजानन लवटे यांच्याकडून स्वागत. विरोधी पक्षातील आमदारांना मंत्र्याचं स्वागत केल्यानं विविध चर्चांना उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांचा संजय शिरसाटांना फोन. कन्नडमधील कोळी समाजाच्या आंदोलनासंदर्भात चर्चा. कोळी समाजाला व्हॅलिडिटी कशी मिळेल यासाठी फोनवरून चर्चा. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची ठाकरेंचे आमदार प्रवीण स्वामींकडून पाहणी. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीची मदत देण्याची मागणी. सणासुदीच्या काळामध्ये शेतकरी संकटात आहे. याकरिता आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री यांच्याकडे नुकसान भरपाईचा दावा करणार आहोत, मागणी करणार आहोत. पुरात वाहून गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गिरोलीतील ही घटना आहे. पोहण्यासाठी गेला असता पुराच्या पाण्यामध्ये अश्विन आमटे वाहून गेला होता. अहिल्यानगर तालुक्यातील खडकी गावात मुसळधार पावसामुळे शेतं पाण्याखाली गेलेली आहे. सरपंच भाऊसाहेब बहिरट यांच्याकडून शेतातल्या पाण्यात बसून सरकारचा निषेध करण्यात आलाय. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची अद्यापही मदत जी आहे ती नाही. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय. भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचं मुसळधार पावसामुळे नुकसान झालं. नवी मुंबईतील खारघर वसाहतीमध्ये आता पुन्हा सोनेरी कोल्ह्याचं दर्शन झालंय. भटक्या कुत्र्यांसोबत फिरणारी सोनेरी कोल्ह्यांची जोडी निदर्शनास आलेली आहे.